नमस्कार तुमगेल्या मोगाचे यूथ ऑफ GSP वर्ल्ड वाइड अंतू GSP समाचाराक आयतार सकाळी प्रीतीनं स्वागत करता सुरवेक पळोवया या वाराचे हेडलायन्स. ಹೊಸದುರ್ಗ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟರಮಣ ದೇವಸ್ಥಾನಂತೂ ದ್ಯಾವಾಕ ಬಾಲಾಲಯಂತೂ ಪ್ರತಿಷ್ಠಾ. ಬಸ್ರೂರ ಶ್ರೀ ಮಹಾಲಸ ನಾರಾಯणी देवस्थानंतू पुनर्प्रतिष्ठा रजत महोत्सव संभ्रम. मंगळूरच्या डोंगरकेरेंतशा दत्तात्रेय देवस्थानंतू वर्षावधी संभ्रम. गुरुपुरांतू स्वाम्याला दिव्य करकमलानं द्यावाक स्वर्ण हार आणि किरीट समर्पण असल्या मस्त सुद्दी असं या वाराच्या GSP समाचारांतू. आता सुरवे सुद्दी पळोवया. केरळांतू अशा कानेगडांच्या ಹೊಸದುರ್ಗ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟರಮಣ ದೇವಸ್ಥಾನಂತೂ ದೇವಸ್ಥಾನ जीर्णोद्धार जावचें आसा. ताजे पूर्वभावी जावन देवाक बालालयांतू प्रतिष्ठा कार्यक्रम चल्ला. त्या देवस्थानाला विशेष कार्यक्रम आणि ताजे हिन्नले आणि खंयचे रितीरी या देवस्थानाचे महत्व आसा म्हणून आतां आमकां सांगू आसाची वेदमूर्ती योगीश भटमा. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिनी श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. सर्व भजकांक आमगेले ಹೊಸದುರ್ಗ श्री लक्ष्मीपती श्री वेंकटेश देवालयातर्फेन प्रत्येक जावन सुरवेक स्वागत सांगता. आमगेले ಹೊಸದುರ್ಗಾंतू श्री लक्ष्मी वेंकटेश देवाक श्रीमद् भुवनेंद्र तीर्थ स्वामीन 1864 रक्ताक्षी नाम संवत्सरांतुले अक्षय तृतीया दिवसारी तन्नी तंगेले एक बरे जावन आशिल्ले आमगेले पेंट उद्धार जेवच्याक अनुग्रह कोरून आमगेले देवा प्रतिष्ठापन कोरून दिलें. आमगेले कळल म्हणके इतिहास कशें म्हळ्यार आमगेले लक्ष्मीपती वेंकटेशू भुवनेंद्र तीर्थ स्वामींगेले हातांतू सुमार काळ आशिल्लो. आमगेले देवळांतू प्रतिष्ठापन जेवचे पयलीं फुडें आमगेले सगळेची आमगेले ಹೊಸದುರ್ಗ पेंटे जनान कासरगोडांतू श्री वरदराज वेंकटरमण देवस्थानांतू देवाल चिरणा रोचून नंबीक आसून घेवन थंय नमगून येयले तसले आमगेले पेंटे वर्ग कसरगी कालांतरान करतना वचाक सर्व जनांक जितके कश्ट जत्ता म्हणटना ते समयारी काशी मठाधीश श्रीमद् भुवनेंद्र तीर्थ स्वामींगेले दिव्य चरणारी आमगेले पेंटे वर्गान सक्कळ जनान विनंती केलेले प्रकार आमगेले गांवांतू एक देवळ जावका म्हणून उद्देशान करतना तांगेले चरणारी प्रार्थना केलेले प्रकार तांणी अनुग्रह केले. बरे जावन आशिल्ले एक देवालय बांदून घेवन प्रतिष्ठापन कोरून दितांची म्हणून तांणी आमकां सगळे पेंटे वर्गांक अनुग्रह केलो. ते समयारी आमगेले पेंटे वर्गान एक लक्ष्मी वेंकटेशाल विग्रह तशी श्रीरामचंद्राले सपरिवार विग्रह प्रतिष्ठ करचे म्हणून मनानी एक बिंब इत्यादी तयार केले. जाल्यार स्वामींगेले मनांतू इन्नोळी म्हणून तसले ते गांवांतू सुमार वर्स देवाल आराधनगी पूजनगी घेतिल्ले तसले ते देव लक्ष्मी वेंकटेश एक मुड्याचे अन्न नैवेद्य केदनाय घेतिल्ले तसले ते देव सगळी कालांतरान करतना तेंचे नैवेद्या बायंत आसून घेवन स्वामींगेले हातांतू भुवनेंद्र तीर्थ स्वामींगेले हातांतू ते विग्रह मेळच्या कारण जाता. तशी आमगेले मलगड्यान सांगचे आशिल्लें ते भुवनेंद्र तीर्थ स्वामीन सुमार काळ ते पूजन इत्यादी केलेले. ताजे नंतर आमगेले ಹೊಸದುರ್ಗಾಂ प्रतिश्ठ करचे समयारी तांकां कसरगी देवान एक प्रेरेपण दिवन आमगेले ಹೊಸದುರ್ಗಾंतू तो देव पट्टा देव जावन प्रतिष्ठापन कोरून दिलें तांणी. ते समयारी आमगेले गांव भारी दुर्बळ जावन आशिल्लो. मुळी माड जावन देवाले एक देवग्रह निर्माण जाल्ले. त्या समयारी एक पावा सीत देवाक नैवेद्य करचे समयारी भुवनेंद्र तीर्थ स्वामीन कळकळीन प्रार्थना केलेली ಹೊಸದುರ್ಗ पेंटेचे सर्व जनांक देवान बर करका मुखार सुन चांग रुपारी देवाले एक देवता आराधनगी पूजनगी तांगेले हातान देवान स्वीकार कोरका म्हणत तसले तांगेले प्रार्थना ते देवान लक्ष्मी वेंकटेशान सत्य कोरून दिवन आजी आमगेले ಹೊಸದುರ್ಗ पेंट समृद्धी जावन देवान अनुग्रह केला. हे सगळी कारण कोण म्हळ्यार भुवनेंद्र तीर्थ स्वामी. तशी सुकृदेव तीर्थ स्वामीन 1920 प्रथम प्रतिष्ठापन आचरण करून घेवन आमकां अनुग्रह केलो. ताजे नंतर 1960 ते समयारी आमगेले काशी मठाधीश श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामींगेले अमृत हस्तान देवळांतू देवाले योग्य जावन आशिल्ले एक देवग्रहा संबंध जावन सर्व एक कसकसलचे तंतू न्यूनत्व ते सक्कड दूर कोरका म्हणून उद्देशान करतना ते सक्कड दूर करून घेवन दोन्हीचे पुनःप्रतिष्ठा रामनवमी पर्वकालारी तांणी आचरण करून घेवन आमगेले सगळे पेंटेक
सुधींद्रतीर्थ स्वामीन लक्ष्मी व्यंकटेशालय विशेष जावनशिले कृपा कटाक्ष मेलच्या कारणीभूत जत 1965 अंतू आमगेले देवळांतू ते परिवार प्रतिष्ठा इत्यादी समस्त देवालगी गुरुवर्यांगली अनुग्रहारी आमका अनुग्रह कोंदिलो तशीची तदनंतर 1989 श्रीमद सुधींद्रतीर्थ स्वामीन आमगेल देवळांतू 125 वर्ष जलल संदर्भारी देवळांतू देवाक सहस्र कुंभाभिषेकू आचरण करून घेऊन अनुग्रह केलो 1975 सुधींद्रतीर्थ स्वामींगेले चातुर्मास व्रत 1991 आमगेले सुधींद्रतीर्थ स्वामींगेले वसंत मासू इत्यादी आमगेले पेंटेंतू चललस हे सगळी आमगेले सगळे पेंटेक सुमार नमुनेचे एक चांगपण जलल सुधींद्रतीर्थ स्वामींगेले एक अनुग्रहारी तन्नी आमगेले देवळांतू आमगेले देवळाचे सगळे समाज जनांग ಒಟ್ಟು ಮೇಲ್ಚಾ ಕಾರಣ ಜಲಲ್ ಕೆದನ ಮಳರಿ ಆಮಗೆಲ್ ದೇವಳಾಂತು 1975 ಜಲಲ್ಲೇ ಚಾತುರ್ಮಾಸ ವ್ರತ ಸಮಯ तशी आमगेले सगळेची सुधींद्रतीर्थ स्वामींगेले एक अनुग्रहारी आमगेल देवळांतू नाना रूपारिशिले परिवर्तन इत्यादी जले तदनंतर 2016 आमगेले काशी मठाधीश श्रीमद संयमेंद्रतीर्थ स्वामींगेले पीठारोहण जत्तरी सुर्वेच चातुर्मासू आमगेल वस्तुर्गांतू जत्ता ते समयारी सलगी आमगेल देवळांतू देवालय एक अष्टमंगल प्रश्न चिंतन करचे संदर्भ येता ते समयारी सलगी आमगेल स्वामींगेल मनांत एक इच्छेता कसं म्हळारी दैवज्ञ मुखांतर सूचन जत्ता देवालय देवग्रह जीर्णावस्थारस तक जावगा जलले जीर्णोद्धार इत्यादी कोरका म्हणत तरी ते प्रश्नशास्त्रार चिंतन जेवचे संदर्भारी स्वामीन जलारी सुमार नमुनेचे एक तक प्रश्न कोण घेऊन कोरचे विषयांतू महाजनांक सक्कडी आमगेले सगळे पेंटे वर्गांक ಒಟ್ಟು घेऊन ते देवालय जीर्ण जलल तसल भाग मात्र आम्ही परिवर्तन कोरनु ते देवाक ब्रह्मकलश इत्यादी केला पावतवे म्हणून पळयलारी ना देवाक सगळेच समग्र जावन अशें जीर्णोद्धार जाव का म्हणत तसले एक प्रश्नशास्त्रारी सूचन जत्ता तशें स्वामीन देवाल सन्निधिरीची प्रार्थना करून आमगेले सगळे पेंटेक बरे जावन आशिल्ले एक मार्गदर्शन दितांची योग्य जावन आशिल्ले देवालय एक जीर्णोद्धारा विशयांतू चित्रण इत्यादी करून वास्तु संबंध पळोवन घेवन ते कशें कोरका म्हणत तसले तांगेले एक मार्गदर्शन आमकां प्राप्त जाता तंतूय तांणी सुमार नमुनेचे मुखावयले चिंतन केले कसं म्हळ्यार आनी मुखार सुनू देवळा संबंध जावन देवग्रह न जेतना ते रोडू मुखार सुनू आमगेले देवळा लागीं येवच्या साध्यता आसता म्हणत तरी ते देवळ तशी लापशी 1 एकरकी 12 मीटर मातशें ओरका म्हणत तसले तांगेले मनांत एक इच्छा पळोवन घेवन चांग रूपारी देवळ म्हळ्यार खंयी नासतील मणकेची शिलामयची कोरका म्हणत तसले स्वामींगेले एक मनांत एक इच्छा आमगेले सगळे पेंटे वर्गांक बारी मना संतोष जावन सक्कड जनान स्वामीन दिलें ते आज्ञा शिरसामान्य करून मी मुखारसून वच्चे म्हणत तसले भावनेरी ताका मुखारसून प्रयत्न केले तशी हे स्वामींगेले एक मनांत इच्छित कीत पयरी आमगेले देवाक बालालय प्रतिष्ठा ते विशेष जावन गेले मुळकी प्रतिष्ठे पुनवे दिवसारी स्वामींगेलगी गुरुवर्यांगेलगी सक्कडी अनुग्रहारी देवान वैभवार चंद्रपार करून दिलेलस तंतूय मुख्य आमी देवालय एक चरणारी प्रार्थना करची कसं म्हळ्यार आमकां कळल म्हणके आमगेले पट्टा देव 1920 एका पुनःप्रतिष्ठा समयानंतर आमगेले देवग्रहातून सुरवे जावन भायर येवचे म्हळ्यार 105 वर्ष ते देवान आमगेले ते मात्रान ते देवान देवग्रहातून भायर येण्यातील तसल ते वैभव आमगेले सगळे समाजांत मात्र आमगेले पेंटे जना जाल्यार भारी उत्साह कसल तरी म्हळ्यार आमगेले केदनाय उत्सवा देवान मात्र येवचे जाल्यार पट्टा देव आमगेले इतके मात्र भायर येता आमगेले कसली ओढ भाग्य म्हळ्यार उद्देशान करतना आमी स्वामींगेले चिरणारी प्रार्थना करून घेवन आमगेले देवाक बालालया ओरका जाल्यार आमी चांग रुपारी देवाक संतोषार उत्सव करून ओरका म्हणत तसले इच्छेन करतना स्वामींगेले आज्ञे घेवन आमगेले सगळे पेंटे आशिल्ले सर्व गृहस्थ प्रमुख अशी उपनयन दिलें तसले वटू सक्कड जनांनी अनवाळार नांव येवन आमगेले देवाक ते वैभवारी उत्सव इत्यादी करून घेवन देवालय बालालय प्रतिष्ठा चांग रुपारी देवान आमगेले सगळे पेंटे गौरवात करून घेतिलस
आनी मुखारसून फेब्रुवारी 10 तारीखेक आमगेले देवळाचे एक निधी कलश श्रीमद संयमेंद्र तीर्थ स्वामींगेले अमृत हस्तान तांणी येवन तांणी कोरून आमकां अनुग्रह करता म्हणला जेवचेशील कार्य देवान चांग रुपार जावका। ताजे नंतर आमगेले देवळाचे संबंध जावन जेवत असले देवग्रह निर्माणा कार्य प्रारंभ करतांची तांतू भव्य दिव्य जावन आशिल्ले देवग्रह सगळेची शिलामय करतांची तशीची देवाल सन्निधरी मुखारसून योग्य जावन आशिल्ले एक राजगोपूर इत्यादी तेवी आचरण कोरका म्हणत असले इच्छेन करतना तेवी ते इतके मात्रान ताकाय जावका जाल्यार सर्व कार्य मुखारशिलस देवालगी भुवनेंद्र तीर्थ स्वामींगेलगी तशीची आमगेल सुधींद्र तीर्थ स्वामींगेलगी संयमेंद्र तीर्थ स्वामींगेलगी अनुग्रहारी देवान जेवचेशील सर्व कार्य चांग जावन भव्य दिव्य जावन देवान करून घेवका आनी स्वामींगेले अमृत हस्तान वैभवानी प्रतिष्ठ घेवन मुखारसून आमगेले सगळे वस्तुर्गा पेंट उत्तरोत्तर अनुग्रह जावका म्हणून उद्देशान करतना तुमगे लागीं हांव मागून घेतरच कसं म्हळ्यार आजे देवळाचे जीर्णोद्धारा संबंध जावन बालालय प्रतिश्ठाचे सर्व चित्रण तुमी सकट जनान पळोवन घेवन संतोष पावका म्हणून तुमगेला मागून घेतरच। हें दृश्य आनी माहिती दिलाल तसल्या वेदमूर्ती ಹೊಸದುರ್ಗ योगीश भटमाम हांकां धन्यवाद सांगताची ह्या कार्यक्रमांत भाग घेतले सगळ्यांकय हरिगुरू कृपे निरंतर जावन मेळो म्हण सांगून आतां मुखारच्या सुद्दीक वचा। बसरूर श्री महालसा नारायणी देवस्थान मंडिकेरी बसरूर हांगा देवाक पुनर्प्रतिष्ठा रजत महोत्सव संभ्रम चल्ला। काशी मठाधिपती श्रीमद संयमेंद्र तीर्थ स्वाम्याल्या दिव्य उपस्थिती आणि मार्गदर्शनांतू चल्लेल्या पुरा कार्यक्रमाच्या एक झलक आता पळोवन येवया।
ಡಿಸೆಂಬರ್ 16 ತಾರೀಕು ತಾಯಿ ಬಸ್ರೂರ ಶ್ರೀ ಮಹಾಲಸ ನಾರಾಯಣಿ ದೇವಸ್ಥಾನ ಮಂಡಿಕೇರಿ ಬಸ್ರೂರ ಹಂಗ जीर्णोद्धार पुनर्प्रतिष्ठा रजत महोत्सव आणि सहस्राधिक अष्टोत्तर शत सुवर्ण सहित रजत कलाशाभिषेक चल्ला. आज पुरा दृश्य तुम्ही पळयतसच. हे दृश्य आमकां पेटोवन दिलें तसले बी राघवेंद्र पै हांकां धन्यवाद सांगताची. ह्या कार्यक्रमांत तूं भाग घेतलेल्या सेव केलेल्या पुरा भक्त लोकांक हरिगुरू कृपे निरंतर जावन मेळो म्हण सांगून आतां मुखारच्या सुद्दीक वचा. गुरुपुर श्री वरदराज वेंकटरमण देवाक आनी श्रीनिवास देवाक आमगेल्या काशी मठाधीश श्रीमद संयमेंद्र तीर्थ स्वाम्याल्या दिव्य करकमलान भांगराचे आणि वज्राचे आभरण पुरा समर्पण केलें आसा. ताजें एक दृश्य आतां पळोवन येवया. श्री संयमेंद्र परात् पर गुरु, श्री संयमेंद्र परात् पर गुरु, शरणागत जन कल्पतरु, शरणागत जन कल्पतरु. वेदव्यास बादरायण गोविंद गोविंद वरदराज.
काशी मठाधीश परमपूज्य श्रीमद संयमेंद्र तीर्थ स्वाम्याला दिव्य करकमलानं गुरुपुर श्री वरदराज व्यंकटरमण देवाक वज्रा किरीट आणि श्रीनिवास देवाक पंचचरणिकाच्या स्वर्ण हार समर्पण जल्लाल तसल्या दृश्य तुम्ही पळयतच. श्री वरदराज व्यंकटरमण देवाक वज्र किरीट श्री जी अशोक भट आणि फॅमिली गुरुपुर आणि समर्पण केल्यारी कुंबळे विवेक प्रभू आणि कुटुंबातांनी गंजीमठ आणि पंचचरणिका स्वर्ण हार समर्पण केले. काशी मठाधीश श्रीमद संयमेंद्र तीर्थ स्वाम्याला गुरुपुर मोक्कामा वेळारी या सेवा समर्पण जल्लालस. या दृश्य आमकां पेटोवन दिलें तसल्या श्री अखिलेश भट हांकां धन्यवाद समर्पण करून या सेवा समर्पणा कार्यांतू भाग घेतलेल्या सगळ्यांकय हरिगुरू कृपे मेळो म्हण सांगून आतां मुखारचे सुद्दी मंगळूरच्या डोंगरकेरींत तशें श्री दत्तात्रेय देवस्थानांतू देवाला दत्त जयंती कार्यक्रम खंयचे रितीर जाल्ले आमगेले युवा लोक तांतू भाग घेवन देवाला सेवा केला तसं पुरा दृश्य आतां तुमगेल मुखारी. हरि ओम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादेह लक्ष्यम् एकं नित्यं योनचलं सर्वदेहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. मंगळूर शहर आशिल्ल्या डोंगरकेरेंतू दत्तात्रेय देवळाच्या अनुवंशीय संचालक जावन हांव गुरुदास चुर्या सगळ्यांक तुमकां वंदन करता. अंदू आमगेल्या देवस्थानांतू 103 म्हळ्यार 103ನೇ वर्षाच्या दत्त जयंती महोत्सव भारी विजृंभणेर चलल आसा. तशेंच ह्या कार्यक्रम डिसेंबर 9 तारीख तकून प्रारंभ जावन 16 तारीख ते चलल आसा. 10 तारखेक दुर्गा नमस्कार पूजा तशेंच 15 तारखेक आयतारा दत्तात्रेय जयंतीच्या महोत्सव भारी विजृंभणेर चलल आसा. सकाळी प्रातःकालारी देवा निर्मल विसर्जन तशेंच महाप्रार्थना प्रदक्षिण नमस्कार सानिध्य हवन शतकलशाभिषेक पंचामृताभिषेक तशेंच महापूजस्किन भारी विजृंभणेर चलल आसा. सगळ्याला एक सहकारान ह्या कार्यक्रम भारी विजृंभणेर चलल आसा. तशेंच शतकलशाभिषेक सानिध्य हवन पंचामृताभिषेक शियाळाभिषेक जावन मध्याह्न कालारी महापूज जावन महासंतर्पण ह्या पर चलल आसा. सांजेरी देवाला पेटे पल्लंकी उत्सव चलल आसा. तशें रात्रीच्या अष्टावधान सेवे तशीच देवा पाळ्या गेलेल्या ह्या पुरा सक्कड पूजस्किन विजृंभणेर चलल आसा. भक्तजनाला एक सहकार तशीच सगळ्याला एक सहकारान कार्यक्रम भारी विजृंभणेर चलल आसा. हांव गुरुदास चुर्या देवळा तर्फेन तशीच चुर्या कुटुंबे तर्फेन हांतू भागी जाल्ल्या सगळ्यांकय देव उत्तरोत्तर अभिवृद्धी देव म्हणून देवळा तर्फेन प्रार्थना करता. मंगळूरच्या डोंगरकेरेंत तशें श्री दत्तात्रेय देवस्थानांतू 103 वर्साच्या श्री दत्त जयंती महोत्सव मस्त धार्मिक विधिविधान आचरण करून चलल आसा. देवाक पालंकीर बैसून हें चंद दृश्य तुमी आतां पळयत आसाची आनी अंतू भाग घेतलेल्या आमगेल्या युवा लोक मस्त उत्साहान ह्या कार्यक्रमांत पुरा तांगेल्या सेवा समर्पण केलेलें आसा.
श्री दत्तात्रेय देवस्थानांचेला दत्त जयंतीचे दृश्य पेटोवन दिलं तसल्या संतोष शेणे हांकां धन्यवाद सांगताची हे कार्यांतू भाग घेतिल्ल्या आमगेल सक्कड लोकांकय हरिगुरू कृपे केन्नाय मेळो म्हूण सांगून आतां मुखारचे सुद्दी उडपी जिल्ह्यांत तशें सिद्धापूरच्या श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांतू एकाह भजना महोत्सव मस्त चंदार चल्ले ताजें एक दृश्य आतां तुमगेल मुखार उडपी जिल्ह्याच्या सिद्धापुरांत तशें श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांतू चल्लल तसल्या एकाह भजना महोत्सवाचे दृश्य तुमी आतां पळयतच. विठ्ठल
या दृश्य आमकां पेटोवन दिलें जाल्यार श्री प्रदीप शेणे हांकां धन्यवाद सांगून आतां मुखारी आमगेल JSP समाजांतू तुमी पळयत उद्योग समाचार पळयतसाची सेंट्रल वेअर हावसिंग कॉर्पोरेशनांतू उद्योग आसा म्हणचे एक माहिती मेळ्ळा. मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल अकाउंटंट सुपरिंटेंडंट ज्युनियर टेक्निकल असिस्टंट अशीची विंगड उद्योग आसा म्हणचे एक माहिती मेळ्ळेली आसा. तुमकां ताका एप्लाय करता म्हण जाल्यार त्या स्क्रिनार दाखयता जाल्यार तांगेल्या वेबसायटाक तुमी क्लिक करून वरलेल्या इन्फॉर्मेशन थंय घेवेत. तर तुमगेल्या स्क्रिनार आनीक उद्योग आसा SBI बँकांतू त्या राज्यार उद्योग आसा म्हणचे एक माहिती आसा. तांकां ज्युनियर असोसिएट म्हळ्यार कस्टमर सपोर्ट आनी सेल्साक उद्योगाक अवकाश आसा. एज लिमीट 20 वर्सां आनी मॅक्झिमम 28 जावन आसत. चडती म्हायती खातीर तुमी स्क्रिनार दाखयता जाल्यार ह्या वेबसायटाक वचून म्हायती घेवेत. आतां तुमगेल्या स्क्रिनार तिन्नीचे उद्योगाचे म्हायती दितसाची MRG ग्रुपांतू उद्योग आसा म्हणचे विचारू तुमकां सांगता. तांकां विंगड तांगेल्या संस्थेंतू कामाक जॉयन जावका. ते बँकेट सेल्स आसा पुरो, बँकेट कोऑर्डिनेटर आसा पुरो, F&B एक्झिक्युटिव्ह, कॅप्टन, स्टीवर्ड्स असल पुरो उद्योग आसा. कॉन्टॅक्ट नंबर नोट कराची 9035008454. तुमगेल्या स्क्रिनार रिझल्ट म्हणचे संस्थेंतू उद्योग आसा म्हणचे माहिती आमी दितसाची. खंयचे टायपा उद्योग म्हूण तुमी पळयत. जेन AI फुल स्टॅक डाटा सायंटिस्ट, AWS डेव्हलपर, सर्च इंजिन आर्किटेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर, जेन AI टेक लीड तशीच विंगड उद्योगांक आसा म्हणून dilip.shene@mresult.com हाका तुमी एप्लाय करेत. स्क्रिनार आतां आनीक उद्योग आमी दाखयतसाची गरुडा मार्ट इंडिया प्रायवेट लिमिटेड हांकां प्रोडक्शनांतू जॉयन जावका म्हणून. ताजे फोन नंबर 9353400245 9364099698. खंयचे उद्योग म्हणून स्क्रिनार पळयत. तुमकां आतां आमी दाखयता जाल्यार उद्योग समाचारांतू खंयचे एक उद्योग अनुकूल जाता म्हण जाल्यार तुमी मुखार चुवेत. हरिगुरू कृपे केन्नाय तुमगेले वयर आसता म्हण सांगून आतां JSP समाचारांतू आरोग्य समाचार पळोवत जाल्यार वेळ. आमी आयुर्वेदीक वखद घेवन आमगेल्या आरोग्य कशी चांग कोरेत, कशी वाडोवेत म्हणचे एक विचार तुमकां सांगूक आसाची. तशीच आमगेल्या आयुर्वेदाचें म्हत्व सांगूक आत्तां आमगेलो आसाची डॉक्टर गोपाल कृष्ण नायक. सर्वांक नमस्कारो. मने मद्दू माहिती कार्यक्रमाक हांव सर्वांक स्वागत करता. डॉक्टर गोपाल कृष्ण नायक, आयुर्वेदिक फिजिशियन, मंगळूर. आमी आजी आतां मस्त जनाल्यांतू आमी पळोवत जाल्यार एक आरोग्य समस्ये विशयी आनी ते आरोग्य समस्ये कशे निमित्त येता आनी ताका परिहार कसने आनी त्या निमित्त कसन तोंदरे येता म्हळ्यार विशयी आमी एक ब्रीफ जावन पळोवया. ते कसन आरोग्य समस्या म्हळ्यार ओवरवेट. मेडिकल टर्म्सान सांग जाल्यार ताका ओबेसिटी म्हणटा ती. आयुर्वेदांतू आमी स्थौल्य म्हणटात. हे समस्ये आजकाली मस्त चड जावचे आमी पळयत आसा ती. फुडें काळांत कशें म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ समय फुडें एक 20-30 years बॅक, एक 10-15 years बॅक हे आमगेले विदेशांतू ಮುಂದುವರಿದ राष्ट्रಗಳು म्हणटा ती. तसले देशांत मात्र आमकां पळोवचें मेळटा तशिल्लें. आज काली आमगेल्या देशांतूय हे समस्ये चड जाता अशें आमी पळयत आसा ती. कोणा पळयल्यार वेट चड जाला उण करचें कशें म्हूण गोतना म्हूण सांगून म्हणटा आसा ती. हाका कारण कसने आनी हाका कसन परिहार कसने म्हणून आमी ಸ್ವಲ್ಪ आलोचन करुया. हें स्थौल्य एक ओबेसिटी म्हळ्यार कसने आमी आतां BMI म्हणटा ती, बॉडी मास इंडेक्स म्हणून. हें 30 पशी ते आमी कॅल्क्युलेट करूं जाता. आमगेले बॉडी वेट आनी आमगेले हायट कोत आसल्यार BMI कॅल्क्युलेट करूं जाता.
ते BMI 30 पशी चड असल्यारी ताका आमी ओबीस पर्सन म्हणटा ती, ओबेसिटी म्हणटा ती. हें येवचें कारण कसन हें म्हूण सांगून आमी पळोवया. नंबर 1 कसन म्हळ्यार आमगेले अनहेल्दी फूड हॅबिट्स म्हणटात. दोनीच कारण कसन हें म्हळ्यार लॅक ऑफ फिजिकल एक्टिविटी, आमगेले शारिरीक श्रम उणे आसतले. तिनीच कारण कसन म्हळ्यार मेंटल स्ट्रेस आनी चारीचे पांचाच कारण विंगड हार्मोनल इम्बॅलन्सा निमित्त आसच्या पुरो, एक कसन वखदां निमित्त आसच्या पुरो, ते पुरा विंगड सब्जेक्ट ते. आतां आमकां कॉमन जावन आमगेले हें नॉर्मल जावन ओबेसिटी येवच्या कारण म्हळ्यार हें तिनी. आतां आमी फस्टाचे आहारा विशय येवया. अनहेल्दी फूड हॅबिट्स म्हणलें, हांव सांगलें. अनहेल्दी फूड हॅबिट्स म्हळ्यार कसन म्हळ्यार आनी ओवर इटींग हें आनीक. आमी घेवचे आहार केन्नाय आमगेल्या आरोग्याक पूरक जावन आसूं का, तसलो आहार मात्र आमी घेवका. आज काल आमी पळयता ती जन हे जिब्बे रुचे खातीर चड जावन भायची फूड, जंक फूड, प्रोसेस्ड फूड आनी कॅन्ड फूड, प्री पॅक्ड फूड आनी चड यूज करता आसा ती. हात निमित्ती नॅचरल फुडा ताकून दूर वता आसा ती. हें आमी अनहेल्दी फूड हॅबिट्स म्हणटा ती. सो हेल्दी फूड हॅबिट्स कशें न्हय म्हणून सगळ्यांक गोतस जाल्यार हांव सांगता म्हणना जाल्यार ह्या जिब्बे रुचे खातीर की विंगड कारणां खातीर की जन हें हेल्दी फूड हॅबिट्स सोडून अनहेल्दी फूड हॅबिट्सा कडेन वता आसा ती. तें फस्ट मेन कारण. आनी कशें म्हळ्यार ओवर इटींग, लेका भशेन चड खावचें. आमगेल्या शरिराक एक दिसाक 2000 कॅलोरी फूड जेवका जाल्यार आनी 4000-5000 कॅलोरी फूड घेवचें. केलो पटी हें आमी कसं फंक्शनांनी वचून आमी जेवण केल्यार ते एक जेवणांतूच तांतू स्वीट्स म्हणले, आयस्क्रीम्स म्हणले आनी नाना नमुन्याचे तेलाचे आयटम म्हणले पुरा सेरवून एक फुडांतूच एक जेवणांतूच 2000 कॅलोरी मेळचे आसता. तदनंतर तांणी घेतिल्ले सगळे दिसान घेतिल्ले भरलेले फूड पुरा सेरवून ताजे विशीं चड जाता. सो आमगेले शरिरा जेवका जाल्यार एक 2000 कॅलोरी. सो हें ओवर इटींग जावन वता. ते ओवर इटींग अनेक प्रॉब्लेम. अनहेल्दी फूड हॅबिट्स विंगड ओवर इटींग विंगड हे दोन कारणां निमित्ती स्तवल येता. ते दोनीच कारण कशें म्हणलें हांव तुका सांगलें लॅक ऑफ फिजिकल एक्टिविटी. आमगेले आयज काला कशें जालां म्हळ्यार हे मॉडर्न लायफस्टायला निमित्ती आमगेले शरिराक कसले व्यायाम मेळटना. प्रति एकाक मशिनरी यूज करता आसा ती घरकडेन हांव घालून बोळच्याक, कोयर काडूक, नेल पुसूच्याक धरलेले प्रति एकाक आमी एकय विंगड जनाल कडेन करता ती एकय आमी मशिनरी यूज करता आसा ती. ता निमित्ती आतां मेट्ट चेणा ती लिफ्टार वता ती. सो हें पुरा जाल्या निमित्ती लग्जुरी लायफ लीड करूं गेल्या निमित्ती कशें जाता म्हळ्यार आमगेली फिजिकल एक्टिविटी उण जाता आसा. ते आनीक आमगेले ओवरवेट जावच्याक आनीक कारण. तिनीच कशें म्हळ्यार मेंटल स्ट्रेस. सो कोणा पळयल्यार आतां तांगेले व्यवहारा निमित्त आसच्या पुरो, तांगेले स्टडीसा निमित्त आसच्या पुरो, एक फॅमिली कमिटमेंट्सा निमित्ती प्रॉब्लेम्सा निमित्त आसच्या पुरो एकल्यांक एक नमुने स्ट्रेस आसता. ते एक स्ट्रेस. आनीक चारी कारण हांव सांगूंक विसरलो. कशें म्हळ्यार लॅक ऑफ स्लीप, क्वालिटी स्लीप. सो मनशाक इम्पॉर्टंट आशिल्लो आमी पोट्टा कशी आहार खाता की तशीच आमकां न्हीद मेळ्ळेले आमगेले शरिराक एक आवसुशी. सो तो न्हीद एक मनशाक एक एडल्ट एक मनशाक दिसाक 7 ते 8 घंटे न्हीद जेवका जाल्यार आज काल आमी पळयता आसा ती तांगेले प्रोफेशना निमित्त आसच्या पुरो विंगड IT तांगेले प्रोफेशना निमित्त आसच्या पुरो रात्री लेट कोन्न न्हिदोवचें, सकाळ लेट कोन्न उठ्ठाचें, हे स्लीप सायकल डिस्टर्ब जाता ता निमित्ती. ते एक आमी पळयता आसत पुरा जनालांतू. त्या वेळी एक हें ओवरवेट जावच्याक ओबेसिटी येवच्याक कारण म्हूण सांगून आज काल आमकां रिसर्चान कोण आसा. ताका आमी कशें करूं म्हळ्यार वंदने म्हळ्यार ते आमी ताका कसन कारण आसा की ते आमी सोडका. डॉक्टर गोपाल कृष्ण नायक हांकां धन्यवाद सांगून तुमी इतले वेळ पळयला GSP समाचार. तुमकांय तुमगेल्या गांवांतू चल्लाल तसल्या ना चुलत तसल्या खंयचेय कार्यक्रम सगळे विश्वांत आशिल्ल्या GSP लोकांक पळोवका तांकां कळका म्हणचें एक मन आसता म्हण जाल्यार त्या कार्यक्रमाचें तुमी चित्रीकरण करचे फुडें
लँडस्केप मोडान तूं चित्रीकरण करता म्हण आमी विनंती करताची. त्या तुमगेला आयफोन आसा म्हणजे ना खंयचे एक DSLR फोन DSLR कॅमेरा आसल्यार आनीक लायक तुमी त्या लँडस्केपान तूं शूट करून आमकां वॉयस मेसेज पेटोवेत ना कंटेंट सनाची बरोवन पेटोवेत. आमी येवच्या आयतारा ते आमकां घालूंक अनुकूल जाता म्हण सांगताची. इतले वेळ तुम्ही पळयल्या ह्या वाराचे JSP समाचार. मुखारी आयतार सकाळी JSP समाचारांतू आमी ओटो मेळ्या. सगळ्यांकय देवालय स्वाम्यालय आशीर्वाद अनुग्रह केन्ने आमगेल वयर आसवा म्हण सांगून सर्वे जना सुखिनो भवंतु. देव बरें करो.